माझ्या लग्नाला 10 वर्ष होऊन गेले होते. नवरा आधी मला खूप वेळ द्यायचा, खूप प्रेम करायचा. तसा आमचा प्रेमविवाहच. पण आजकाल कामातून आणि घरी जरी असले तरी नवरा मला जरासुद्धा वेळ द्यायचा नाही. मी एकटीच असायचे. मला सतत नवऱ्याने प्रेम करावं असं वाटत होतं. आमच्यामध्ये नेहमीच भांडण होत असायची आणि मला असं वाटायचं की नवऱ्याला सोडून जावं. पण त्या दिवशी माझी नाराजी नवऱ्याने दूर केली. त्याने काहीतरी बाहेरून खाऊन आला होता. नंतर मला शेतात घेऊन गेला आणि शेतात गेल्यावर नवऱ्याने माझ्यासोबत असं काय केलं की मी खूप आनंदी झाले. नक्की काय केलं होतं त्याने माझ्यासोबत? आणि तिथून पुढे नवऱ्याचं प्रेम मला अजिबात कमी पडलं नाही. तर चला मग तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. चला तर मग कथेला सुरुवात करते. नमस्कार मित्रांनो, आता ह्यावेळेस मी शेतामध्ये एकटीच आहे. आमचे हे गावामध्ये गेलेत, पण रिकामा वेळ भेटला आणि तो क्षण मला आठवला. माझं नाव अर्चना. मी आता सध्या 35मधले. पण माझं आणि नवऱ्याचं जरासुद्धा पटत नाही. नेहमीच आमच्यामध्ये वाद व्हायचा. आम्ही प्रेमविवाह घरच्यांच्या विरुद्ध जाऊन लग्न केलं होतं. पण नवरा आधीसारखं मला सुख देत नव्हता. लग्नाला 10 वर्ष झाली. हां, तशी मी आधीसारखी सुंदर तर नव्हतेच. आधी अगदी मी देखणी दिसत होते. त्या दिवशी घरामध्ये आमचं दोघांचं खूप भांडण झालं. मी तर म्हटलं की आता मी माहेरी जाणार आहे. मी तशी साडीमध्ये अगदी खुलून दिसायचे. पण हळूहळू माझ्या वजन वाढलं होतं. आधी मी अगदी सडपातळ. नवरा माझ्यावर खूप प्रेम करायचा आणि मला वेळ द्यायचा. पण सकाळी हे घरातून 9 वाजता जातात. दिवसभर गवंडी काम करतात आणि दिवसभर दमून थकून संध्याकाळी 5:30-6ला घरी येतात. आल्यानंतर जेवण करतात आणि लगेच झोपी जातात. मी मात्र रात्रभर त्यांच्याकडून सुख घेण्यासाठी तरसायचे. एका कोपऱ्यात बसून अगदी मीच विचार करत असायचे. ह्यांना माहिती होतं मी त्यांच्या जवळ जरी गेले तरी अगदी मला वाईट साईड बोलायचे आणि मी दमलोय आता, जा तिकडे म्हणायची. मला घरच्यांपेक्षा बाहेरचं जेवण आवडू लागलं होतं. घरचं मला अगदी नको नको झालं होतं. पण मी माझ्या मनातली गोष्ट कधी कोणाला बोलून दाखवली नाही. शेजापाजारच्या बाया त्यांचं सांगत असायच्या की त्या बाहेर पण कसा आनंद घेतात. पण मी मात्र माझी मर्यादा पाळून होते. मला असलं काहीच करायचं नव्हतं. जे काही आहे माझं ते माझ्या नवऱ्याचं, माझं सर्वस्व नवऱ्याचंच आहे असं मी विचार करणारी. ह्याच्यातच खूप वय निघून चाललं होतं आणि मला ज्याची गरज होती तो मात्र मला जरासुद्धा शांत करत नसायचा. एक दिवशी असंच आमचं सकाळचं कडकडून भांडण झालं. तुला नक्की पाहिजे तरी काय, तू नेहमीच मला वाद घालते आणि घरात कामसुद्धा व्यवस्थित करत नाही. नेहमीच भांडी घासताना भांडी आदळआपट करते, कपडे धुताना कपडे पण जोरात आपटते. सारखं तू बडबड करत असते. न मुलांकडे लक्ष आहे ना घरात संसाराकडे. मी दिवसभर काम करतोय आणि तुझ्यासाठी कष्ट करून घरी येतो. त्यांचं म्हणणं पण मला पटत होतं. त्यावेळेस मी पण बोलून दाखवले की माझं मन शांत होत नाही. आधीसारखं तुम्ही का मला वेळ देत नाही असं म्हणून मी रडले. थोडीशी जास्तच मी बोलले होते. हे ऐकून ते आश्चर्यचकित झाले आणि लगेच घरातून बाहेर निघून गेले. मला समजलंच नाही. त्यांना खूपच मनाला लागलं असेल. मी असं नको बोलाय होतं असं मला वाटलं. माझं मी काम उरकलं आणि मी तशीच घरामध्ये आराम करत राहिले. त्यांची वाट पाहत होते. मोबाईलवरती फोन लावला तर त्यांनी अजिबात फोन उचलला नाही. दुपारनंतर ते घरी आले. घरी मी एकटीच नव्हते, मात्र सासूबाई, सासरे आणि माझे दीर पण होते. ते म्हटले चल आज. मी म्हटलं कुठं? ते म्हटले शेतात. मी थोडीशी घाबरले. ते अचानक दुपारच्या वेळी शेतामध्ये कशाला म्हणते? सासूबाई म्हटल्या काय झालं? अरे होते थोडीफार भांडं. त्यावेळेस ते म्हटले नाही अगं शेतामध्ये थोडंसं काम आहे तर ते उरकून येतो. मी आता नाही पण म्हणू शकत नव्हते. त्यांनी अगदी रागाने डोळे मोठे करून माझ्याकडे पाहिलं. मी काहीच म्हटले नाही. त्यांच्या गाडीवर बसले आणि जायला निघाले. मला समजत होतं की त्यांनी थोडीशी घेतली आहे.
पण जाऊ दे, टेन्शनमध्ये हे केलं असेल. मी थोडीशी तशी घाबरलीच होते. अचानक ते मला शेतामध्ये कशाला घेऊन निघालेत. आम्ही शेतामध्ये अगदी आलोच होतो. आमचं शेतामध्ये तसं एक झोपडी आहे. कधीतरी आम्ही शेतामध्ये कामासाठी आल्यानंतर नेहमी तिथे आरामाला थांबायचो. कधी पावसा पाण्याचं वगैरे तिथे आम्ही आराम करत असायचो. ते म्हटले की थांब, मी आलोच 2 मिनटात. मी म्हटलं की कुठे चालात तुम्ही? अगं आलो ना, विहिरीवरचं पाणी घेऊन. तिथे मोटर होती आणि घागर पण होती, ते घेऊन आले. मी म्हटलं की काय, कसलं काम आहे हो? ते म्हटले की अगं रोज तू म्हणत असते वेळ देत नाही, वेळ देत नाही, म्हणून आज मग इकडेच आलो. आता किती पाहिजे तुला वेळ? मी म्हटलं हो, तसं मी थोडीशी रागात बोलले, पण तुम्ही मनाला नका लावून घेऊ. ते म्हटले की नाही, आज काही ते शेवट करायचं आहे. हे ऐकल्यानंतर मी आश्चर्यचकित झाले. म्हटलं काय तुम्हाला करायचं आहे? मला वाटलं की आता ते रागाभरच्यात मला अगदी काही इजा पोहोचवणार नाही, पण तसं काहीच झालं नाही. हळूच ते जवळ आले आणि म्हटले की मला पण वाटतं तुला खूप प्रेम करावं, पण काय करणार, दिवसभर काम करून एवढा मी दमून जातोय की एकदा आरामाला बेडवरती पडलो तर उठायचं सुद्धा लक्षात राहत नाही माझ्या. एवढाच मला आळस येतोय. मी म्हटलं की हो, मला समजते हो, पण गेले महिनाभर झालं तुम्ही मला वेळच दिला नाही एकदा तरी. त्यावेळेस ते मला म्हटले की हो अगं, घरी पण काही करता येत नाही, बघितले ना घरातले. मी म्हटलं हो, मग आता कशाला घेऊन आला तो इकडे मला? असं म्हणून ते माझ्याजवळ आले. अलगद त्याने हात हातात घेतला आणि म्हटले की आता बघ तुला कसला आनंद देतो. मी आश्चर्यचकित झाले. हळूहळू ते माझ्याजवळ आले आणि माझ्या ओठांवर वेड्यासारखं ओठ टेकवले आणि वेड्यासारखे मला प्रेम करू लागले. पहिल्यांदाच असं काहीतरी त्यांचा वेगळेपणा जाणवत होता. मी म्हटले बाई गं, तुम्ही घेतली सरळ वास येते. तरी ते थांबले नाहीत. ओठांवर ओठ टेकवले आणि मला सुख देऊ लागले. त्या झोपडीमध्ये आम्ही दोघंच होतो. खाली चटई अंथरली होती आणि तिथेच मला प्रेम करू लागले. बाई गं, माझी अगदी किंचाळी निघे. एवढंच त्यांनी वेगळ्याच पद्धतीने ठेवला आणि सरळ सुख देऊ लागले. मला वेड्यासारखं होत होतं. मी म्हटलं की सरका बाजूला. ते म्हटले की अजिबात नाही, तू आता मला सुख देत नाही. त्यावेळेस मी मग म्हटलं की बरं, तुम्हाला जे करायचं ते करा, पण खरंच खूपच सुख मिळत होतं. नाही नाही म्हणत त्यांनी चांगलंच मला शांत करायचं धरलं. त्या दिवशी दिवसभर न ते थांबत होते ना मी. त्यांनी काय खाऊन आले होते ते मलाच माहीत नाही. मी त्यांना म्हटलं पण, अहो तुम्ही काय खाल्लं आहे का? आज मात्र कमालीचेच तुम्ही दिसताय, तुमच्यामध्ये खूप बदल दिसतोय. त्यावेळेस ते मला म्हटले की नाही गं, आज मात्र मी तुझ्यासाठी खास वेळ काढला. बाई गं, मी पण चकित झाले होते. मग काय, तिथून पुढे आम्ही जेव्हा ते आराम करायचे तेव्हा नेमकं आम्ही दुपारी शेतामध्ये जायचो आणि ते असंच सुख मला द्यायचे. तर कशी वाटली ही माझी कथा ते नक्की कळवा. आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.